आधी स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला पैसे घेऊन बोलविले आणि ऐनवेळी तोतया पोलिसांनी त्या व्यक्तीला धमकावले। सोने न देताच तब्बल 11 लाख रुपये घेऊन चोरट्यांची टोळी पसार झाली। दरम्यान तपास चक्रे फिरवी टोळीला अखेर गजाआड केली असून त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विठ्ठल पवार राहणार पिंपळगाव तालुका पुसद असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे, तर संदीप रामचंद्र खोब्रागडे राहणार गोकुळनगर गडचिरोली असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। घटनेनंतर खोब्रागडे यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली। अज्ञात आरोपींनी आपल्याला कमी किमतीने सोने देण्याचे आमिष दाखवीत 10,80,000 रुपयांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे। या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी विठ्ठल पवार यांनी साथीदारांसह हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी व त्याच्या साथीदारांनी खोब्रागडे यांना रोडवर बोलावून काही बनावट पोलिसांच्या मदतीने भीतीचे वातावरण निर्माण केले आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले। या कारवाईत आरोपीकडून 2,05,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपीला महागाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।